काँग्रेसच्या क्रॉस वोटिंगची लाभार्थी ठरली शिंदे सेना आणि अजितदादा गट। ते कसं आपण सविस्तरपणे पाहूया। पारड्यात काँग्रेसकडे 32 मते होती। प्रज्ञा सातव यांना 25 मते मिळाली। 7 मते फुटण्याचा संशय आहे। विधानसभेपूर्वी भाजपकडे जाणाऱ्या तयारीला लागणाऱ्या असलेल्या या आमदारांनी युतीला मतदान एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी मिळविले 3 अस्तित्वाची मते। शिंदे सेनेकडे 46 मते होती, पण तुमानाने 25 व वगळीनं 24 मते मिळाली। यांचा अर्थ पहिल्याच पसंतीला 3 जादा मते त्यांनी घेतली। ती उद्धव सेनेच्या आमदारकीची होती की अपेक्षांचे याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। दादांच्या राष्ट्रवादीनेही मिळवली 5 अस्तित्वाची मते। अजित पवार गटाकडे 42 मते होती। त्यांच उमेदवार राजेश विटेकरांना 23, शिवाजीराव गर्जना 24 मते मिळाली। दादांना पहिल्या पसंतीचे 5 जादा मते खेचून आणली ती शरद पवार गटातून आणलेले निकष आहे। नार्वेकरांच्या सर्वपक्षीय संबंधामुळे उद्धव सेनेविषयीचा रोष कमी दिसला। गेल्या विधान परिषद राज्यसभा निवडणुकीत भाजपने ठरवून उद्धव सेनेचे उमेदवार पाडले। यावेळी मिलिंद नार्वेकर उमेदवार असल्याने तो धोका टळला। नार्वेकरांच्या भाजपसह सर्वपक्षीय आमदारांना चांगले संबंध। राजकीय चळाफळीत काय निकष काढू शकाल? आघाडीचा धर्म न पाळता काँग्रेसची जादा मते पडली युतीच्या पारड्यात। आता इथे काय होतंय की येणाऱ्या जे काही विधानसभा आहे त्या विधानसभात अशोक चव्हाण प्रमाणेच आणखी काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे चिन्ह आपल्याला दिसून येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारींनी मिळवली 3 अतिरिक्त मते, म्हणजे शिंदेनी 3 मते आणखी मिळवली होती। तर त्यावर निकष काय आहे? तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास कायम असलेला आपल्याला विधानसभेमध्ये दिसून येईल। फुटाफुटीची शक्यता कमी आहे। तर अजितदादा राष्ट्रवादीनेही मिळवली 5 मते। लोकसभेत दारुण पराभव झाला तरी अजून राष्ट्रवादीच्या आमदारांचा दादाच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं यातून स्पष्ट झालेलं आहे। आणि भाजपची या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव सेनेची भाजपशी जवळकी वाढल्याचे दिसले। यामुळे पुन्हा नव्या समीकरणाला जी चर्चा मिळत आहे।